नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्री केदारेश्वर पंचक्रोशी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान, मान्यवरांनी केले रथपूजन, ठिकठिकाणी स्वागत। पुण्य पावन नगरी श्री क्षेत्र कोरेगाव येथील श्री केदारेश्वर पंचक्रोशी दिंडी सोहळा मंगळवारी सकाळी 11 वाजता उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले। एकसळे येथील उद्योजक दयानंद भोसले दाम्पत्याच्या हस्ते व केदारेश्वर मंदिर आणि उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, दिंडी चालक हरिभक्त पारायण शिवाजी महाराज शिंदे गोडसेवाडीकर, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेवक, विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रथपूजन करण्यात आले। विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाने उघडीप दिल्याने वारीत सहभागी झालेल्या भक्तांनी आनंद व्यक्त केला। श्री केदारेश्वर पंचक्रोशी दिंडी सोहळ्याचे गौरवशाली 29वे वर्ष असून पंचक्रोशीतील विविध गावचे वारकरी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात। श्री केदारेश्वर मंदिर येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता एकसळे येथील उद्योजक दयानंद भोसले दाम्पत्याने श्री केदारेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विधिवत पूजन केले। त्यानंतर श्री केदारेश्वर मूर्तीचे विधिवत पूजन करून ते रथात विराजमान केले। त्यानंतर दिंडी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले। शहरातील आझाद चौकामध्ये पोस्ट ऑफिस समोर नगरसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल आणि मित्र परिवाराच्या वतीने अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले। शहरात ठिकठिकाणी रथाचे स्वागत करण्यात आले। दुपारी किल्ले वर्धनगड येथे विसावा घेऊन पहिल्या मुक्कामासाठी सुवर्णनगरी पोशेगाव येथील परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराज मंदिरामध्ये हा सोहळा विसावला। मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांनी या सोहळ्याचे स्वागत केले। कोरेगाव शहर व पंचक्रोशीतील भाविक व दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकार उदासीन, आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारवर साधला निशाणा। सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकार गंभीर नाही। अनेक तालुक्यांना दुष्काळाची झळ बसली असताना देखील सरकार केवळ निकषाच्या नावाखाली शांत बसून आहे। दुष्काळ निर्मूलनासाठी सरकार काही भूमिका घेणार आहे की नाही, निकष बदलून किती महिन्यांमध्ये सरकार सुविधा देणार आहे, असा सवाल माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी दुपारी 12:50 विधान परिषदेत दुष्काळाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत कोंडी केली। या विषयावर बोलताना त्यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे सरकारने विशद केले आहे। त्यांना सुविधा देखील जाहीर केल्या। बऱ्याच जिल्ह्यात विशेषतः सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके हे निकषात बसत असताना सुद्धा बसवले गेले नाही। त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांची आंदोलने सुद्धा झाली आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जे तालुके अशा पद्धतीने चुकून राहिले असतील ते आम्ही त्या ठिकाणी सुविधा देऊ, त्यांना निकषात बसवू अशा प्रकारचे आश्वासन दिले आहे। मात्र त्यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही होताना दिसत नसल्याची खंत आमदार शिंदे यांनी व्यक्त केली। राज्य सरकारने याबाबत तपासणी करून जे तालुके राहिले आहेत त्यांना मदत देण्याचा प्रयत्न करू असे सांगण्यात आले आहे। ज्यावेळी मदत पाहिजे त्याच वेळी मदत पोहोचली पाहिजे। तुम्ही वर्षाने देऊन काय करणार आहात? आमची विनंती आहे की ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांना निकषाला धरून मुख्यमंत्री जाहीर करतात त्याप्रमाणे मदत देणार आहात का? दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्य सरकार म्हणून आपण निकष बदलणार आहात का? किती महिन्यात तुम्ही सुविधा देणार, असा सवाल उपस्थित करून सरकारचे दुष्काळी परिस्थितीकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्ष वेधले। सोलापूर, सातारा वगैरे या सर्व परिसरामध्ये काही तालुके आपण दुष्काळ सदृश्य अशा प्रकारचे घोषित केली आणि त्यांना आपण अशा प्रकारच्या सुविधा जाहीर केल्या। बऱ्याच जिल्ह्यामध्ये सातारा असेल, सोलापूर असेल, काही तालुके या निकषात बसत असताना सुद्धा बसवले गेले नाही म्हणून बरीच आंदोलनं झाली। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आपण सुद्धा जे तालुके अशा पद्धतीने वगळलेले असतील किंवा चुकून राहिले असतील ते आम्ही त्या ठिकाणी त्याला सुविधा देऊ, त्या निकषात बसू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। मगाशी तुम्ही लोकप्रतिनिधीला उत्तर देताना सांगितलं की आम्ही याची तपास करून जे अशा प्रकारचे राहिले असतील त्याला तत्काळ देण्याचा, तत्काळ बोलला नाही की शेवटचा शेतकरी असेपर्यंत त्यांना देण्याचा प्रयत्न करू। आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला मदत पाहिजे त्याच वेळेला पोचली पाहिजे। तुम्ही वर्षाने देऊन काय करणार आहात? आमचं स्पेसिफिक म्हणणं आहे त्याला टाइम बाइंडिंग पाहिजे। आता पुढचा दुष्काळ येईपर्यंत, तुम्ही अतिवृष्टी येईपर्यंत त्यांना देत बसला तर ते आत्महत्याच करतील। आमची विनंती अशी आहे की जे तालुके
ज्यांनी मागणी केलेली आहे की त्या निकषात आम्ही बघतो. आता केंद्राचा कायदा आता तुम्ही बाजूला ठेवा, अतिवृष्टीला सुद्धा केंद्राचा कायदा चुकीचा होतोय, दुष्काळाला सुद्धा चुकीचं होत आहे, ते माझ्या मताशी सहमत आहे. आमचं म्हणणं आहे राज्य शासन ज्या वेळेला मुख्यमंत्री जाहीर करतात त्याप्रमाणे या असलेल्या उर्वरित तालुक्यांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्य शासन म्हणून आपण निकष बदलणार आहात का, आणि तो निकषामध्ये जे मिळत आहेत त्यांना तुम्ही किती महिन्यामध्ये सुविधा देणार. सातारा जिल्ह्यातील 3 वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम करत असलेल्या कामगारांनी ग्रामसेवकाकडून ओळखपत्र काढून घेण्याचे आवाहन. सातारा जिल्ह्यात ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्यास असतील व जे सतत मागील 3 वर्षांपासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत त्यांना सहकारी अथवा खाजगी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने सर्वेक्षण करून ग्रामसेवक यांच्या मार्फत ओळखपत्र देण्यात येत आहे. ऊसतोड कामगारांनी जेथे वास्तव्यास आहेत त्या ठिकाणच्या ग्रामसेवकाशी संपर्क साधून ओळखपत्र काढून घ्यावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे. या संदर्भात उबाळे यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की ऊसतोड कामगारांना ओळखपत्र दिल्यानंतर शासकीय योजनांचे लाभ दिले जात आहेत. ऊसतोड कामगार यांना एक देश एक रेशन कार्ड या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असून ऊसतोड कामगारांसाठी हेल्थ कॅम्प राबविण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना पाणी पुरवठा आणि स्वच्छतेची सोय केली जाणार आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना साखर शाळा सुरू करणे, ऊसतोड कामगारांच्या 0 ते 6 वयोगटातील बालकास सकस आहाराची किंवा अंगणवाडीमध्ये प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देण्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ऊसतोड महिला कामगारांसाठी वास्तव्यास असलेल्या ठिकाणी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था केली जाणार असून ऊसतोड कामगारांच्या मृत्यूनंतर देण्यात येणारे उपदान असे लाभ देता येणार आहेत अशी माहिती उबाळे यांनी दिली. म्हसवडमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून खासगी रुग्णालयातील वॉर्डबॉयवर कोयता हल्ला, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. म्हसवड तालुका मान येथील संचित हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करत असलेल्या सागर महावीर कदम याने डॉक्टरांचा मोबाईल क्रमांक न दिल्याचा राग मनात धरून 6 जणांनी त्यास भाजी मंडईजवळ कोयत्याने हल्ला करून जखमी केले. हा प्रकार 7 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला होता. साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री 12:15 वाजता म्हसवड पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश लोखंडे, सुजल लोखंडे, सौरभ संतोष लोखंडे, चैतन्य लोखंडे, राजेश लोखंडे व गिड्या राजेंद्र लोखंडे सर्व राहणार मल्हारनगर म्हसवड यांच्या विरोधात कोयता हल्ला केल्याप्रकरणी आणि शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी जाधव तपास करत आहेत.